नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये आपली जिल्हा परिषद भरती परीक्षा मित्रांनो आरोग्य सेवक या पदाकरिता चालू आहे। त्यामध्ये मित्रांनो आता येत्या 16 जून पासून जे मित्रांनो आपली आरोग्य सेविका आणि कंत्राटी ग्रामसेवक या दोन्ही पदांकरिता मित्रांनो जी की परीक्षा देखील सुरू होणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो महिला उमेदवारांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना जे की जाहीर करण्यात आलेल्या आहेत जिल्हा परिषदेमार्फत, जे की अतिशय महत्त्वाच्या आहेत मित्रांनो। या सूचनांचा फॉलोअप करणं तरच तुम्हाला जी आहे ती परीक्षा देता येणार आहे, अन्यथा तुम्ही ही परीक्षा मिस देखील करू शकणार आहात। तर महिला उमेदवारांनी हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून कोणतीही मिस त्यांच्यामध्ये होणारी नसणारी असेल। तर काय काय सूचना आहेत नवीन जे की देण्यात आलेल्या आहेत जिल्हा परिषद अंतर्गत हे तर आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनही आपले IPS पॅटर्न आधारित मित्रांनो जे की आरोग्य सेविका आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरिताचे एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स मिळवून असाल तर मित्रांनो उर्वरित दिवसांमध्ये जरी तुम्ही त्याचा अभ्यास केला तरी मित्रांनो तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम त्यामध्ये मित्रांनो कव्हर होणार। जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपची अशी लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते मिळवून घ्या। परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये तुम्हाला उत्तम त्याचा मित्रांनो फायदा होणारा असेल। तर मित्रांनो पाहूया की नेमकं काय अपडेट देण्यात आलेली आहे। तर यामध्ये मित्रांनो ही जी अपडेट आहे फक्त महिला उमेदवारांकरताच आहे, तर इतरांकरता ही अपडेट नाही आहे। तर काय अपडेट आहे या ठिकाणी पाहू शकता। दिनांक 16 जून 2024 ते दिनांक 21 जून 2024 या कालावधीत आरोग्य सेवक म्हणजे की महिला आरोग्य सेविका तसेच कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या परीक्षा नियोजित आहेत। त्या अनुषंगाने महिला उमेदवारांचे लक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी पदभरती जाहिरात दिनांक 5/8/2023 मधील मुद्दा क्रमांक 4.6 म्हणजे की जी आपली जाहिरात आली होती 5/8 रोजी, तर ओळख पटवणे कडे वेधण्यात येत आहे। तर जे की आपलं ज्या परीक्षा ठिकाणी आपण जातो, ज्यावेळेस आपल्याला ॲडमिट कार्ड देतो किंवा आपण ID प्रूफ दाखवतो त्यावेळेसचा हा मुद्दा आहे। तर परीक्षा केंद्रावर येताना केंद्रावरील प्रवेशाबाबत स्पष्टपणे नमूद केले आहे की ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या मधल्या शेवटच्या नावात विवाहानंतर फरक पडला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे। तर समजा की 2023च्या वेळेस जेव्हा आपली जाहिरात आली होती त्यावेळेस तुम्ही अविवाहित होतात, परंतु आता तुम्ही विवाहित झाला असेल तर त्यानंतर तुमचं नावामध्ये जर बदल झाले असतील तर विशेषतः महिला तर नावामध्ये बदल झाले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला जो नावात बदल झालेला आहे त्याबाबत एक विशेष खबरदारी घेणं म्हणजे की एक ॲफिडेव्हिट म्हणा वगैरे तुमच्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर म्हटलं की जर प्रवेशपत्रावरील फोटो किंवा नाव आणि ओळखपत्रावरील फोटो किंवा नावात कोणताही फरक किंवा विसंगती असेल अशा उमेदवारास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही। समजा की तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल किंवा फोटोमध्ये जर बदल झाला असेल तर अशा उमेदवारांना परीक्षा ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला देता येणारी नाही, स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी मूळ राजपत्रित अधिसूचना किंवा मूळ विवाह प्रमाणपत्र प्रस्तुत केले तरच त्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येईल। जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ॲफिडेव्हिट तुमच्याकडे असेल की तुमचं नावात बदल झालेला आहे, विवाह झालेला या संदर्भाचं, किंवा तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल, विवाह प्रमाणपत्र असेल तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी चालणार आहे। समजा मॅरेज सर्टिफिकेट्स किंवा एक ॲफिडेव्हिट जे की डिस्ट्रिक्ट लेवलच्या आपल्या कलेक्टर साहेबाचा आणू शकता किंवा SDOचं तुम्ही देखील ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी तुम्ही प्रेझेंट करू शकता परीक्षेच्या वेळेस। ज्या महिला उमेदवारांच्या नावात विवाहानंतर बदल झाला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे। जर मुख्यतः हे जे की विवाहित महिलांसाठीच आहे, कारण का त्यांच्या नावात बदल होतो आणि ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सेंटरला जाता ते तुमचं ॲडमिट कार्डवर नाव वेगळं असतं आणि ओरिजिनल ID प्रूफवर वेगळं असतं, त्यामुळे अशा प्रकारे काही बनवायचं नाही आहे। तर दोन्ही डॉक्युमेंट्स एकच असणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर म्हटलं आहे परीक्षा केंद्रावर प्रवेशाकरता अलीकडच्या काळातील फोटो असलेला वैध फोटो, ओळखपत्र जसे पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळख, वोटर ID कार्ड किंवा आधार कार्ड, बँक किंवा पोस्ट फोटो सहितचे पासबुक, फोटो सहित असणारे नोंदणीकृत विद्यापीठ कॉलेजच्या फोटो सहित ओळखपत्र, बार काउन्सिलचे ओळखपत्र हे किंवा मधले आहेत यापैकी कोणतेही तुम्ही हे घेऊ शकता। हे केंद्रावरील समयक्षक परीक्षेला सादर करावे लागतात। तर यापैकी कोणतेही तुमचं जर ओरिजिनलचे मॅच ॲडमिट कार्डचे मॅच होत असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्यामुळे उमेदवाराचे प्रवेशपत्रावरील नाव व लग्नानंतरचे नाव यामध्ये तफावत असल्यास त्याबाबत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे परीक्षा केंद्रावर पुरावा सादर केला नसल्यास त्याचे परीक्षा केंद्रावरील प्रवेशाकरता संबंधित ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही। जर तुम्ही त्या ठिकाणी जर नावात बदल झाला असेल या संदर्भाचं तुम्ही त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट्स किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही प्रस्तुत नाही केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला बसू देता येणार नाही। तसेच विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत प्रवेशपत्रावर हॉल तिकीट लग्नापूर्वीचे नाव असेल व पॅन कार्डवर लग्नानंतरचे नाव व वडिलांचे पूर्ण नाव असेल तरी सदर पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही। म्हणजे की आपल्याला माहित आहे पॅन कार्डवर वडिलांचंच नाव असतं कोणाच्याही असो, तर त्यावेळेस
काय होतं की तुम्ही त्या ठिकाणी समजा पॅन कार्ड दाखवलात आणि जर तुमचं ॲडमिट कार्ड दाखवलात तरी देखील ते ग्राह्य धरलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशा परिस्थितीत संबंधित उमेदवारांना मूळ विवाह प्रमाणपत्र किंवा नावात बदल केल्याबाबतची राजपत्रित अधिसूचना सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजे की मॅरेज सर्टिफिकेट्स किंवा तुम्हाला त्या ठिकाणी जे काही ॲफिडेव्हिट आहे ते देणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर म्हटले आहे त्यामुळे उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की ओळखपत्रावरील नाव व प्रवेशपत्रावरील नाव हे सारखे असेल असे ओळखपत्र परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या वेळेस सादर करावे. दोन्हीमध्ये कसलाही फरक नसावा, दोन्ही सारखे असावा असंच डॉक्युमेंट त्या ठिकाणी प्रेझेंट करावयाचा आहे. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र व सादर करण्यात आलेला फोटो ओळखपत्र यामधील नावात कोणताही तफावत आढळल्यास उमेदवाराचे केंद्रावर प्रवेश नाकारण्यात येईल. रेशन कार्ड, शिकाऊ वाहन परवाना हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. तेव्हा जाहिराती व प्रवेशपत्र यातील सर्व सूचनांचा बारकाईनं अवलोकन करूनच उमेदवारांनी परीक्षापत्रावर जे की परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचं आहे. तर थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की जे डॉक्युमेंट्स आपण